नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल। अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजना 2024-25 या हेडखाली जिल्हा नियोजन समितीकडून म्हसळा नगरपंचायतीला रुपये 1,36,60,000 एवढी रक्कम मंजूर झाल्यामुळे म्हसळा नगरपंचायतीमध्ये अशोक लेलँड कंपनीचे अग्निशमन वाहन दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले। म्हसळा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला तेव्हापासून शहरवासियांची आणि म्हसळा प्रेस क्लबची ही मागणी खासदार सुनील तटकरे आणि नामदार आदिती तटकरे यांच्याकडे होती। मंत्री महोदय आणि खासदारांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले। अग्निशमन वाहन खरेदी त्यासोबत आगीच्या घटनांमध्ये बचाव कार्यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे खरेदीचा प्रस्ताव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठलराव राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता। त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीचा अग्निशमन विभाग घटित झाला आहे। म्हसळा शहरात दाटीने असलेल्या वस्तीत या अग्निशमन वाहनाचा चांगला उपयोग होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे। या अग्निशमन वाहनाची क्षमता 3000 लिटर असून केमिकल, फायबर, पेट्रोलियम फायर आदी सर्व प्रकारच्या आगी विझवण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे। या वाहनाबरोबर मनुष्यबळ सुद्धा शासनाने उपलब्ध केले असल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे विशाल मोरे यांनी सांगितले। भविष्यात नगरपंचायतीला अग्निशमन सेवेसाठी आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे। तसेच अग्निशमन गाडी पुरवठा कंपनीचे इंजिनियर येऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देणार असल्याचे समजते। उन्हाळ्यात आगीच्या घटनांवर तसेच शहरानजीकच्या वणव्यांवर अंकुश लावण्यासाठी म्हसळा शहरात समस्या येत होती। यापूर्वीही किमान 5 ते 6 आगी असे प्रकार घडले आहेत। पार्किंगमधील वाहनांना आग लावण्याचे प्रकार म्हसळा शहरात झाल्याच्या नोंदी आहेत। त्यावेळी महाड नगरपालिका, महाड, रोहा, MIDC कडे अग्निशमन वाहनाची मागणी करावी लागत असे। आता या वाहनामुळे म्हसळा शहर आणि तालुक्यातील संभावित वित्त व जीवितहानी नियंत्रणात आणता येऊ शकते। तसेच नवीन वाहन शहरातील नागरिकांना सुरक्षितता आणि आणीबाणीच्या परिस्थितीत जलद मदत मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे स्थानिक सामाजिक नेते आणि पेट्रोल आणि गॅस एजन्सीचे मालक सईद अहमद कादेरी यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।